नमस्कार. देव माझाचे प्रथम आभार. कारण देव माझ्या या कार्यक्रमामुळे आम्हाला निरनिराळ्या महाराष्ट्रातील थोर संत यांची माहिती होते आणि जे आज उपलब्ध आहेत अशा संत लोकांची सुद्धा माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने श्री साठे काका यांच्याबद्दल माहिती मिळाली. खूप दिवसांपासून त्यांना भेटण्याची इच्छा होती, पण तो आज योग आला गुरुवारी. तर काका, तुम्हाला मनापासून प्रणाम. धन्यवाद. एक प्रश्न मनात काही दिवसांपासून सतत आहे की शक्यतो आपण आपलं कुलदैवत, कुलदेवी आणि एक आराध्य दैवत दत्तात्रय म्हणा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या भोवती आपण समजा आपलं विश्वास, श्रद्धा ही असते. आणि मग कधी कधी आपल्याला आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप गोष्टींचा मारा होत असतो की तुम्ही हे करा, तुम्ही ही उपासना करायला हवी, तुम्ही या देवाची पण उपासना करायला हवी. तर मग कधी कधी मनात असा प्रश्न पडतो की अरे, मग आपली श्रद्धा खरंच कमी आहे का आपल्या देवावर, की आपल्याला दुसऱ्या देव म्हणजे त्यांचा अपमान नाही, ते पण देवतच आहे, पण मग काय करायचं. मग असं एक मन खातं पण आणि एक मन धावतं पण की अरे नाही, जायला तर हवं, ते पण देव आहे. मग दुसरं पण वाटतं की अरे, आपली कुठेतरी श्रद्धा कमी पडते का, आपला ठाम विश्वास असायला हवा. तर या माध्यमातून काही तुम्ही मार्गदर्शन केलं तर. नाना महाराज नेहमी असं म्हणायचे की आपण ज्या घराण्यात जन्माला आलो आहोत त्या घराण्याची जी उपासना आहे, कुलदेवता किंवा कुलदेव, तर ती उपासना आपण सगळ्यात महत्वाची असते. तर ती वार्षिक जी असते ती वार्षिक असते, ती वार्षिक उपासना आपण केली पाहिजे. आणि तुम्ही नाना महाराजांसारख्या संतांच्या जवळ जर गेलात, म्हणजे नाना सांगायचे असं, तर त्यांना समजायचं की या माणसाचं दैवत कोणतं आहे, किंवा मग ते स्वतः विचारायचे की तुला कोणता देव आवडतो, आणि मग ते साधना देताना त्याच देवाची साधना द्यायची. आणि आपल्या शरीराची, आता घरामध्ये, एखाद्या घरामध्ये 10 लोक आहेत, तर प्रत्येकाचं दैवत एकच असतं असं नाहीये. कोणाला गणपती आवडतो, कोणाला देवी आवडते, कोणाला दत्त आवडतो, कोणाला राम आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो. तर नाना महाराज त्या त्या देवतांची त्यांना ते जप किंवा साधना सांगायचे आणि त्यांचा उद्धार व्हायचा. आता हे ब्रॉडकास्ट वगैरे जे झालेत, ते कसं असतं, प्रत्येकाला जे दैवत आवडतं त्या दैवताची ते वाहवा करायचा प्रत्येकजण प्रयत्न करतो, आणि त्यात त्यांची काही चूक नाहीये. ते जे करतायत ते चांगल्या करताच करताय, बरं, लोकांचं कल्याण व्हावं हा त्यांचा उद्देश आहे. परंतु आपल्याला जर ते आवडत असेल तर आपण त्या देवतेचं करावं. तर मग आपली जी देवता आहे स्वतःची, आपल्याला आवडता जो देव आहे, त्या देवाचीच आराधना आपण करावी. आणि त्याच्यामुळे काय, आपण मोक्षप्रत जाऊ शकतो. आणि देवतेची आराधना करताना हे पोथी वाचन वगैरे हे न करता जास्तीत जास्त नामाचा वापर करावा. आज नामाला महात्म्य, खूप महात्म्य दिलेलं आहे. आणि गोंदवलेकर महाराज झाले, नाना महाराज झाले, या लोकांनी नामाचं महात्म्य सगळीकडे पटवून द्यायचा प्रयत्न केला. आणि आपण जर नाम घेतलं तर नामामध्ये आपल्याला खूप साधनेला खूप बळकटी येते. आणि आपल्याला असं आहे की आपण नुसतंच काय करतोय सध्या ना, पैसा पैसा पैसा, किंवा आपला गृहस्थाश्रम चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीच आपण फक्त भगवंताकडे मागतो. पण त्या न मागता आपण, असं आहे की भगवंताकडे काही मागूच नाही, तो दाता आहे. तुम्हाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट तो देणारच आहे, पण तुम्ही त्याची साधना करायला पाहिजे आणि ती उत्तम प्रकारे झाली पाहिजे. काहीही न मागता जर साधना केली तर भगवंत आपल्याला निश्चितच चांगल्यात चांगली फळं द्यायचा प्रयत्न करतो. मी माझ्या स्वानुभवावरनं सांगतोय की नामजप जर झाला तर आज तुमच्या समोर मी बसलोय, हे नामाचंच महात्म्य आहे. आणि महाराजांनी दिलेला, नानांनी दिलेला जप तो अविरत रात्रंदिवस चालू असतो, आणि त्याच्यामुळे इथपर्यंत आलोय. त्यांना माहिती होतं की याला कोणत्या दैवताची साधना द्यायला पाहिजे. आता आमच्या घरामध्ये आम्ही 6-7 जण आहोत. प्रत्येकाला प्रत्येकाला विचारून त्यांनी प्रत्येक देवतेचं, कोणाला गणपतीची दिली आहे, कोणाला रामाची दिली आहे, मला दत्ताची दिली आहे, माझ्या बायकोला महादेवाची दिली आहे, आईला महादेवाची दिली, अशी त्यांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या देवतेची साधना दिली. आता आमचं जे म्हणजे उपास्य दैवत आहे खरं, ते आहे योगेश्वरी अंबेजोगाई, आणखीन गुहागरचा गणेश्वर. तर आम्ही त्यांचं तर करतोच दरवर्षाप्रमाणे जे करायचं ते, पण हे जे दैवत आहे आपलं स्वतःचं वैयक्तिक, त्या देवतेची आपण जर पूजा केली तर आपल्याला त्यातून मोक्षप्राप्ती जरूर होते आणि सुकाळ येतो.
मुख्य म्हणजे आजकाल आपल्याला सुकाळ पाहिजे, त्या सुकाळाकडे जायचं आहे. ती मानसपूजा ही प्रत्येकाने जशी जमेल तशी केली तरी चालते, हो, चालते. कारण तुमचा एक मानस अनुभव मी ऐकलेला आहे. मानसपूजेला काही असं वेळ काळ असं काही नाही आहे, पण सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळेला जर केली तर ती आणखीन फलप्रद होते. मला अनुभव आहे, म्हणजे जेव्हा नानांच्याकडे गेलो, जेव्हा अनुग्रह दिला, तेव्हा नानांनी सगळ्यात पहिले मानसपूजा कशी करायची ते शिकवलं होतं. आणि आता जवळजवळ 52 वर्ष झाले मला अनुग्रह घेऊन. या 15-16 वर्षामध्ये त्याची अनुभूती यायला लागली. आणि अनुभूती येतेच नक्की. आणि अनुभूती यावी किंवा आपल्याला काहीतरी मिळावं एवढ्यासाठी आराधना करायचीच नसते. ते सहज जे मिळतं ते मिळतं आपल्याला सगळं. आज आपल्या अडचणी दूर झाल्याची कारण. आणि वैयक्तिक अडचणी आता प्रत्येकाला खूप वाढत चालल्या. आणि सर्वसाधारणपणे हे जे काही आहे मोबाईल, याच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या आपल्या आराध्याकडे जास्त लक्ष द्यावं आणि त्याची उपासना करावी. कारण प्रत्येकाला काय वाटतं की मी ज्याची उपासना करतो त्याचीच इतरांनी पण उपासना करावी, आणि त्या उद्देशानेच ते ब्रॉडकास्ट बनवलेले आहेत सगळे. मग आपण हे सोडायचं ते सोडायचं असं न करता आपलं ते उपास्य दैवत आहे त्याची आराधना करत राहा. आणि नाममहात्म्य खूप मोठं आहे. तुम्ही नाम घ्या की राम मिळाल्याशिवाय राहणार नाही. वा. तो लांब नाहीच आहे. फक्त मनापासून घ्या, सगळं मिळत. जय नाना. है ना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा